अशी ज्यावेळेला या ठिकाणी भाषण चालली होती त्यावेळेला आमचे बाजीराव मोरडे साहेब म्हणाले, आमची मीटिंग भरली, मीटिंगमध्ये असं ठरलं शाहीर किती जरी मोठे असले तरी रामदास गुंडाशिवाय या चौकाला शोभा नाही, आणि म्हणून मला फोन केला. असं त्या मंडळी रामदास गुंड काय मोठा शाहीर आहे असं नाही, रामदास गुंडाजवळही संग्रह असं नाही, पण रामदास गुंडाचं ऐकायचं फक्त डोक्यातलं कार्यक्रम, रामदास गुंडाच्या ऐकायचा फक्त स्टॅली आणि ती कशी असते ही समजायला त्याची गोडी लागत असते. तर समोरच्या पार्टीचा एक प्रश्न आहे, तुमच्या लक्षात आहे का प्रश्न सगळ्यांच्या? मारुती शेठ का नुसतंच पैसे आहेत फक्त? आताशे आले. हा, तर नुसतं पैशाला महत्व नाही तर याला सुद्धा महत्व आहे. समोरच्या पार्टीने एक प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलाय तुम्ही एक जण जरी झालं तरी म्हणून सगळ्याच्या लक्षात. हा, तर का म्हणणे त्यांचं म्हणणे, हा जो काळ भैरव याची उत्पत्ती शंकराच्या एका डाव्या भुजेतून झाली, पण या काळ भैरवानी ब्रह्मदेवाचं मुंडकं उडावलं, ते मुंडकं त्याच्या हाताला चिटकलं, ते कोणत्या ठिकाणी पडलं, कोणत्या नगरीत पडलं, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याचं उत्तर देत आहे शाहीर रामदास गुंड आणि पार्टी, काटाळवेढा तालुका पारणे. शास्त्रात हात खंडा त्याला म्हणते रामदास गुंड. कलियाने नाही गोष्टीचा राग येतो, पण तुम्ही आज आनंद मानला, तुमच्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद. शास्त्र नाही गवसला द्रौपद मार्ग शोधित दमला, नाही गवसला द्रौपद मार्ग शोधित दमला, चार वेदाचा करता ब्रह्मदेव तोही मुक्का झाला. त्याला सुद्धा कळलं नाही तुम्ही नक्की सारखी पत्ती आहे, पण कळ तेवढं सांगणं हे अगदी नक्की आहे. चार वेद, साई शास्त्र, 18 पुराण, शिवपुराणाची कथा सांगतो, प्रस्तावत होणं, 33 कोटी ज्ञानाचं सर्वत्र सभा भरविली तात्या इंद्रदेवानं, त्याच्या ठिकाणी रागला
कृतायुग होतं. त्या कृतायुगामध्ये देवाची सभा भरली. त्या ठिकाणी अध्यक्षस्थान कोणाला असावं याच्यावरून ब्रह्मा विष्णू या दोघांचं भांडण लागलं. ब्रह्मा म्हणे मी मोठा, विष्णू म्हणे मी मोठा, आणि ते लास्ट गेले शंकराकडे. कोण मोठा आहे शंकरांनी जागा दाखवली. मग शंकरांनी सांगितलं एक जण स्वर्गात जा माझा मुकुट पाहून या, एक जण पाताळात जा माझ्या पादुकाच्या पाहून या. त्याची कथा तुम्ही सांगितलं, तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद. पण जो पाताळात गेला तो खरं बोलला, आणि जो स्वर्गात गेला तो खोटं बोलला. त्याचं नाव ब्रह्मदेव. ब्रह्मदेव खोटं बोलला. या ठिकाणी आपल्या कोरंडी गावचे सरपंच साहेबांचं अभिनंदन करतो. आम्हाला आठवत नाही आहे की नाही, पण तुमचे मुकादम मला दरवेळेला फोन करत असते. आपण या कार्यक्रमाला कोरंडीवरून आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद. दोघा जणांचा वाद लागला. दोघे जण शंकराकडे गेले. शंकराने दोघांची परीक्षा पाहिली, आणि त्या परीक्षेचं बोध भोगावं लागले एका गायत्रीला, आणि भोगावं लागले एका केतकीला. केतकी म्हणजे तिचं नाव खडी, केतकी म्हणजे तिचं नाव खडी, आणि गाई म्हणजे ती गाई. पुढे जात असताना हे दोघं जण फिरून आले. शंकराशी खोटं बोलले. शंकराशी खोटं बोलला ब्रह्मदेव, विष्णू खोटं बोलला नाही. हा विशेष शास्त्राचा आहे म्हणजे. पण पुढे जात असताना दोघांमध्ये ब्रह्मदेवानं मृत्यूवाक्याला ब्रह्मदेवानं म्हणजे मीच मोठा सांगितली. शंकराची निंदा केली एका तोंडानं, एका तोंडानं. मग शंकराला राग आला, ऐका गावं ब्रह्मदेवाला 5 मुख आहेत, 5 तोंड. पण शंकर म्हणे तुमच्या दोघांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. शंकर कसा श्रेष्ठ आहे याची निंदा केली एका ब्रह्मदेवाच्या एका तोंडाने. 5 तोंडापैकी एका तोंडाने निंदा केली की शंकर कशाने मोठा आहे. आणि शंकराला रागाला शंकराने अशी डाळी भूज झटकली, आणि त्या भुजामधून एक पुरुष निर्माण केला, वाराकुट्ट पुरुष. आणि त्याच्या समोर हात जोडून उभा राहिला, देवा मला का म्हणून तुम्ही निर्माण केलं, काय काम करू. ज्या तोंडाने निंदा केली माझी तो ब्रह्मदेव तशी हे पडून टाका केली. पातक लागले त्या भैरवाकार त्याच्या हाताला मूर्तीची टाकलं थोडं निघाले. ज्या भैरवाची यात्रा आहे काळ भैरव, काळा फक्त पुरुष निर्माण झाला म्हणून त्याला काळ भैरव म्हणते. शंकराने या ब्रह्मदेवाचे 5 तोंड, त्याच्यापैकी एका तोंडाने माझी निंदा केली, तेवढं तोंड त्याचं कापून टाक. ब्रह्मदेवाचं तोंड असणाऱ्या भगवानी कापलं, एक मुंडकं कापलं, आणि त्याला ब्रह्म हत्येचं पातक लागलं. ब्राह्मणाला कधी मारू नये, लक्षात घ्या. ब्रह्महत्या कधी करू नये, त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं. जे मुंडकं ज्या नखाने उडवलं ते हाताला चिकटलं, काही केल्याने ते मुंडकं जळून पडणार. अरे ब्रह्महत्येचं पातक लागलं पहिलं हा शिंदेरा मुलांना स्वर्गमुक्त पाहिले मुलगे सुद्धा
ऐकून. त्यांनी आज तो भूतात ते मुंडक सुटाना. बांधकिले साहेब पाप साधं नसतं. तुमच्या एसटी खाली जर एखादा माणूस धडकले गेलो तर बाबा कोणाला द्यावा लागतोय तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून हे मुंडकं पात्र घातलं मुंडकं सुटत नाही. गेले मुंडकं सुटत नाही. शेवटच्या क्षणी काळ भोजवर शंकराशी गेलो शरण त्याला शरण गेला तुम्ही ऐका मुक्त करावा तुम्ही बोला भगवान आणि बोला भगवान. छत्रपती मुंडके पडले ब्रह्मदेवाचे शिंदे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे हाताला मुक्त चिटकलं ज्याने त्याला निर्माण केलं त्या शंकराला शरण जावं लागलं. तेव्हा आता तुमच्याशिवाय पर्याय नाही. मला हे ब्रह्म हत्येचं पाप लागलेले पापक लागलेले मला फक्त याच्यातून मुक्त करा. मग हा येथून स्वर्ग पाहिलं पण हे मुक्त सुटाना शेवटी काशी क्षेत्रामध्ये गेले आणि काशी क्षेत्रामध्ये जाऊन शंकराला शरण गेले. देवा आता मला याच्यातून मुक्त करा. ज्या वेळेला शंकराची आज्ञा मिळाली त्यावेळेला शंकराला शरण गेले. त्यावेळेला ते मुक्त जमिनीवर पुढं काशीमध्ये. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा मी नुसतं टेम्पररी बोलत नाही. शास्त्र तुम्ही वाचले पण मी त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आलो. दक्षिण शिंदे काशीला ते काळ भैरवाचं मंदिर आहे. त्या काळ भैरवाच्या मंदिरात जात असताना एक शास्त्र असं आहे. पहिलं जायचं गंगेमध्ये मणिकर्णा नावाचा घाट आहे तिथं जाऊन स्नान करायचं. तिथून निघायचं त्या काळ भैरवाला जायचं. त्या काळ भैरवाच्या तिथे गेल्याच्या नंतर तिथे पुजारी आहे त्याच्याजवळ मोरपंखाचा दांडा आहे त्याला काळदंड म्हणते काळदंड. मग त्या काळ भैरवाचं दर्शन घ्यायचं. त्या पुजाऱ्याचे 3 दांडके आपल्या पाठीत खायचे आणि मग शंकराकडे जायचं. तसं जाता येत नाही. 3 दांडके त्या पुजारी आपल्या पाठीत मारतो आणि आपलं जे झालेलं पाप आहे आपलं सुद्धा त्या ठिकाणी विसर्जन होतं. तेव्हा शंकराकडे जाता येतं. तसं शंकराकडे दर्शनाला जाता येत नाही. तुम्ही जरी कोणी काशीला गेले असतील एका नंदरीवर वॉक करा की तुम्ही तिथे त्या काळ भैरवाचं गेलते की नाही. नसले गेले तर जाऊन या. रामदास शेठ खानदेशी नुसत्या पाण्याच्या बाटल्या विकून चालत नाही. तर तिथं देवाचं सुद्धा वर्ण जाणलं जाईल. कैलास शेठ गांधळे साहेब तुम्ही नेमकं माझी बाहेर लागली उठून गेले. मला वाटलं कुठे गेले कुठं नाही. तर मला सांगायचं आहे का असं दक्षिण शिंदेने विचारलेला प्रश्न आहे. ते काळ भैरवाला ब्रह्मदेवाचं मुंडकं चिटकलं होतं हाताला. ते काशी क्षेत्रामध्ये जाऊन पडले आणि शंकराला जेवढं काम करून घेतलं आणि आता ब्रह्म हत्येचं पातक मला लागलं याचं काय करू हे सुटत नाही. मग देवाने सांगितलं इथं तुझं पाप मुक्त होईल. इथून पुढं माझा भक्त ज्या वेळेला माझ्या दर्शनाला येईल त्यावेळेला पहिलं गंगेचं स्नान करीन आणि पहिलं तुझं दर्शन घेईन आणि तुझं दर्शन घेऊन 3 दांडके तुझ्या पाठीमध्ये त्या भक्ताच्या बसतील आणि तू तिथं शुद्ध होईल पापाचं विसर्जन होईल आणि मग तू माझ्याकडे दर्शनाला येऊ शकतो. दिवाळीच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मी स्वतः तिथं जाऊन 3 दांडके खाऊन आलो ठरशी तसं काय नाही. ते फार मोठं महत्व आहे. अरे तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले शास्त्राचे वचन आणि शास्त्राचे वचन
साहेबांनी या पार्टीला 101 रुपयाची देणगी दिलेल्या देणगीबद्दल आपला अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. प्रसिद्ध असे गाणं मालक आणि प्रसिद्ध असे होते रत्ना शेख खानदेशी साहेब, तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला दिवसभर थांबलो आहे बरं का. नाही तर गाडी जाती निघून तिकीट राहतं हातामधून रस्ता नाही सापडत. अभिनंदन करतो. माझा एक प्रश्न आहे अक्षय शिंदे, हा देव काशीत नव्हता, शंकर हा हिमालयामध्ये होता आणि हिमालय सोडून त्यांनी काशी नगरी स्थापन करावी लागली. पण ती काशी नगरी एका तीर्थळावरती तारली. मग ही काशी नगरी स्थापन करण्याचं कारण देवाचं काय घडलं? जसा काळ भैरव निर्माण झाला, काळ भैरवाने जे काय करायचं ते केलं तर त्याला काशी क्षेत्रामध्ये मुक्त केलं, पापापासून मुक्त होशील. आज तुम्हाला मला सुद्धा तीच परिस्थिती. तुम्ही काशीला जा, एकदा काशीला गेल्याच्या नंतर तुम्हाला काळ भैरवापाशी जर गेले नाही, काळ भैरवाचे 3 नाटके जर पुजारीने तुम्हाला नाही लावले तर पाप नील होत नाही असं शास्त्र सांगते. गेले त्यांनी अनुभव सांगायचे, नाही गेले त्यांनी जाऊन या. माणूस मांजर मारल्याचं सांगत नाही, पण काशीला गेलेलं सांगतो. देव हिमालय सोडून काशीमध्ये आले, काशी नगरी देवाने स्थापन केली. पण याचं कारण काय घडलं एवढा प्रश्न तुम्हाला. या आमचे अकबर भाई मुजावर तापे हाजी रावडेवाडी पार्टीला 51 रुपये देणगी दिली. सर्वांना अभिनंदन करतो. पांढरे साहेब एक गाडीवरती गाणं, कारण गाणं म्हणजे फक्त मनोरंजन. सगळं बांगाली बाबा आला त्याचं नाव मशिंद्र. ज्याच्याशी लग्न लागलं त्याला सोडून दिलं आणि एका परपुरुषीच्या पाठीमाग ही कलगी लागली. पण तो परपुरुषीच्या हाताशी आला नाही. रामदास कुंडाची बोल कधी खोटे घडवायचे. सगळ्या भावाच्या केली पलकावर करावया संग. आज मला याचा शाहीर रामदास काय करू नाही वांग. शाहीर रामदास काय करू नाही वांग. सरपंच साहेब शून्य होतं, शून्य कलगी नव्हती. ते जरी म्हणतील रेग ओढल्याशिवाय शून्य होत नाही, पण रेग शून्य रेग असा नसतो. तुळशीच्या झाडाला पळी पळी पाणी पतीचं नाव घेते टिंब टिंब. आणि म्हणून मला समर्थ पात्र म्हणायचे, पती लग्नाचा सोडून परपुरुषाशी नित्य दंग आणि एवढे करून भागल्यानंतर सख्या भावाच्या जाती पलंगावर करावं या संघ. कोण नारा आणि कोण पुरुष कवी
याचा अर्थ सांग, कोण आहे ते कोण आहे? हा तरच कलगी तुला कळतो, नाही तर तसं कळत नाही. आणि म्हणून काय ते काय माहिती का, ते परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे परेच्या पलीकडे. साधू संत ज्या वेळेला घागर तुमची पूर्ण भरते त्यावेळेस परेच्या पलीकडे जाता येतं. जोपर्यंत परेच्या अलीकडे आहे तोपर्यंत भरत नाही. शिकलं पाहिजे पासून. तेव्हा जग बोलण्याची वेळ या ठिकाणी नाही. चाललेला कलगी तो राहा. तेरे ते म्हणजे परब्रह्म आहे का वा तेरे ते परब्रह्म. आमच्या कलगीवाले म्हणतात ते गडी नाही ते बाई नाही, ते गडी नाही ते बाई नाही. पण दक्षिण शेठ त्याच्याशिवाय उत्पत्ती नाही. ते गडी नाही बाई नाही, उत्पत्ती कशी काय त्याच्याशिवाय नाही. त्याला शोधण्यासाठी ज्या वेळेला कलगी निघते त्यावेळेला ते तिला भेटत नाही आणि सच्च्या भावाच्या पांगावर मनोरथ पूर्ण करते. काय जमलं तर तुम्ही सांगा, नाही जमलं तर राहू द्या. आणि मधले जे त्यांना थोडं बाजूला न्या, कारण ते जाहिरातीला जावं घडेल. आज या मंत्र गावामध्ये चाललेला कलगीतुरा, कलगीतुऱ्याच्या माध्यमातून होणारं शास्त्र कथा आहे थोडी भैरवनाथाची. भैरवनाथाच्या कथेमधून जाताना काय भाग मी ठरशिंदे तुम्हाला सांगितला, जरी तो भाग थोडा मागे पुढे झाला असेल पण शास्त्र त्या पद्धतीचं असतं. म्हणून हल्लीची पिढी लागली आहे कोणी पाहून रामायण सांगा सीताई रामाची कोण धडाधूम चालले रामायण. हे सगळ्यांना माहिती सीतारामाची कोण आहे, पण खरं नातं त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून एक कलगीतुरा त्याचा उलगडा करायचा असतो. हा कलगीतुऱ्याचा सामना आहे. पुढे जात असताना घागर मातीची नाही, घागर सोन्याची नाही, घागर लाकडाची नाही, दगडाची नाही. ही घागर कशाची होती या कवीचं मत आहे. मला तेवढंच फक्त मांडायचे. अरे नका करू जिकीर पोकळ फिकीर नाही राव कामाचे. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये भ्रम आहे. जोपर्यंत आपला भ्रम सुटत नाही तेव्हा गुरु म्हणे ऐक शिष्य सांगतो ज्ञान गीता पाळावी पाहिली धर्म
धरावी चरणाची, आहार निद्रामय ठुन करावी दंडन पुरी अशी शिव शर्माची, आणि वाढावी घागर ब्रह्माची. मग ती घागर कशाची होती? बोललो ना वायर भोर महाराज आवसरी खुर्द. नाव काय भोर महाराजांचं? नाव नाही सांगितलं. त्यांचं म्हणणे गुरुपट लावा, म्हणजे गुरुपटावरची गाणी लावा. पार्टीला भोर महाराजांनी 501 रुपयाची देणगी दिली. त्यांनी का सांगितलं माहितीये का? त्यांना असं वाटलं असं गुरुच्या मांडीवर शिष्य बसतो आणि ज्यावेळेला गीतेचं तत्वज्ञान गुरु त्या शिष्याला सांगतो त्यावेळेला शिष्याचा झालेला भ्रम फुटून जातो आणि तो खऱ्या अर्थाने या मायेचा अर्थ सुटतो आणि तो मोक्षाच्या मार्गाला लागतो आणि भ्रम सगळा निघून जातो. ही घागर आहे ना, ही घागर ब्रह्माची आहे. ही घागर ब्रह्माची आहे. जेपर्यंत परब्रह्म सापडत नाही तोपर्यंत भ्रम जात नाही, जोपर्यंत भ्रम जात नाही तोपर्यंत ही घागर भरत नाही. आणि म्हणून गुरुला शिष्य विचारी सांगावधारी वाट कशी मोक्ष कर्माची आणि तोडावी घागर ब्रह्माची. ही कुठल्याही वस्तूची नाही, पण भ्रम हे प्रत्येकाजवळ घागर आहे. देव कशाला लागतो? तर एक कवीचं मत आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. चाललेला कलगीपुरा आणि चाललेला विषय पुढे जात असताना भैरवनाथांची कथा. तर काळ भैरव आणि बाळ भैरव एक आहे असं आमच्या ठक्षी शिंद्यांचं मत आहे. पण त्यांचं मत नसून हे शास्त्राचं मत आहे. पण त्याच्या पुढे जात असताना आपल्याला ऐकायची कथा. ती कथा कशी? थोडक्यामध्ये कथा, मग होती लोकगीता आणि मग होईल कलगीपुरा. शेठ ज्या वेळेला मी इथं कार्यक्रमाला येतो त्याच वेळेला कलगीची बारी संपल्याच्या नंतर रामदासी गुंडाची बारी 2-2 तास चालवली तुम्ही, आणि मग तिथून लोकगीताची ऐकायची सुरुवात. असं बऱ्याच वेळा झालं. आजही तुमच्या मनावर जसं असं तसं त्याबद्दल काही हरकत नाही, पण ऐकण्याची क्षमता या समाजामध्ये आहे. आणि म्हणून चाललेला विषय अरे ऐक पंडिता गुणवंता कथा पुराणा, ऐक पंडिता गुणवंता कथा पुराणा, भैरवनाथाचा जन्म शंकराच्या पूजेपूर्वाना. बाकीचे देवान धरले नाही का? बाकीच्या देवाने सुद्धा अवतार धरले. सरपंच साहेब, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि त्याच्या संगतीला गोपाळ होते, त्याच्या संगतीला गवळणी होत्या. पण त्या युगामध्ये जी वानर सेना होती ती द्वापार युगामध्ये जन्माला आली. ते गोपाळ झालं, त्या गवळणी झाल्या होत्या. मग ज्या वेळेला त्रेतायुग होता, त्रेतायुगामध्ये राम लंकेवर गेला
आता थोडक्यात नाव आहे का, कारण वेळ कमी आहे, पण मला काही महत्वाचे मुद्दे सांगायचे. या लोकगीतामुळे महत्वाचे मुद्दे राहून जाते आणि लोकगीतावरची बारी निघून जाते. मग हे जे गोपाळ जे आहेत द्वापरयुगामध्ये झाले, ते गोपाळ त्रेतायुगात कोण होते? ते वानर सैन्य होतं. पण ज्या रावणाला मारलं त्या वानर सैन्याने विजय मिळवून दिला, त्यावेळेला भगवान चंद्राने त्या वानर सैन्याला बक्षीस दिलं. त्या सगळ्या पुतळ्या वाटल्या आणि त्या पुतळ्या द्वापरयुगामध्ये गवळणी झाल्या आणि तो जो राम होता तो कृष्ण झाला. आता शास्त्राचं बरंच काय भांडवल आहे, एवढं सांगण्याचं वेळ नाही. त्याप्रमाणे वैकुंठाचे शांताराम बाबूराव थोरात हॉटेल मयूर यांचं संस्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचं संस्थ पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्तानं या दोन्ही पार्ट्यांना बाळासाहेब शेठ शांताराम थोरात व पप्पू शेठ शांताराम थोरात हॉटेल मयूर यांनी 501 रुपयाची देणगी या दोन्ही पार्ट्यांना दिली आहे. त्यांचं बलवणाच्या उत्सव कमिटीच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक आभार. अक्षय शिंदे ध्यान करून 250 घेऊन जाण्यात गुंड असलं तर आमची वृत्ती गुंड नाही, आम्ही सज्ज माणसं आहे. 250 रुपये अक्षय शिंदे यांचे त्यांना इथं नाही दिले तर बरोबर गाडी देऊ, पत्र काय हरकत नाही. हा मंडळी अक्षय शिंदे आणि रामदास गुंड आम्ही मुंबईला गेलो कार्यक्रम